एकदम सोपी साबुदाणा बटाटा पापडाची रेसिपी। फक्त अर्धी वाटी साबुदाणा आणि 4 बटाट्यामध्ये 50 साबुदाणा बटाट्याचे खुसखुशीत पापड। अगदी तिपटीने पापड फुलतात। त्यासाठी आपण मध्यम आकाराचे 4 बटाटे सोलून घेऊ। आपली बाकीची तयारी होईपर्यंत बटाटे कापून पाण्यात घालून ठेवा। आता अर्धा कप साबुदाणा पीठ 1 कप पाण्यात थोडे थोडे पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे। 1 वाटी साबुदाणा भाजून त्यानंतर मिक्सरमध्ये तो बारीक करून घेतलेला आहे। अजिबात गुठळ्या होऊ न देता आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। पुन्हा एक अर्धा कप पाणी घालून आपल्याला इथे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। आता कढईत अर्धा कप पाणी घालून गरम करायला ठेवा। त्यानंतर साबुदाण्याचं मिश्रण त्यामध्ये घालून घेऊ। आता आपण कट केलेला बटाटा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आणि तोही यामध्ये घालून घेऊ। 4 बटाटे मी 2दा करून मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि यामध्ये घालून घेतलेले आहे। आता हे मिश्रण सतत हलवत राहून आपल्याला आधी अर्धा ते पाऊण चमचा मीठ यामध्ये घालून घेऊ। मीठ आपल्याला कमीच घालायचं आहे, वाळल्यानंतर पापड खारट होतात। आता यात आवडीप्रमाणे लाल मिरची किंवा हिरवी मिरची तुम्ही घालू शकता। मिश्रण थोडं जास्तच दाट वाटतंय, त्यामुळे मी त्यात अजून अर्धा कप पाणी घालून मिक्स करून घेतलंय। त्यानंतर पुन्हा 5 मिनिटं शिजू द्या आणि त्यानंतर प्लास्टिकवर त्याचे पळीपापड तयार करून घ्या। कडकडीत उन्हात पळीपापड 2 दिवस वाळवून घ्या। एकदम सोप्या पद्धतीने बनवा साबुदाणा बटाटा पापड। पद्धत कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। थँक्यू।